नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो, निपक्षतेने दाखवितो. चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे. गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पोलीस पाटलांच्या प्रमुख मागण्यासाठी एक मोर्चाचे नियोजन केलेलं आहे. ते मोर्चा म्हणजे 31 डिसेंबर 2024 रोजी तत्कालीन गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी 31 ऑगस्ट 2024 रोजी आम्हाला आमच्या वय मर्यादा ही 60 वरून 65 वर्ष करून देतो. त्यासाठीचा हा स्मरण मोर्चा आम्ही उद्या 11 डिसेंबर 2025 रोजी विधान भवनावर नेत आहे. तर जास्तीत जास्त पोलीस पाटील या मेळाव्याला या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहे. त्यामध्ये आमच्या प्रमुख 16 मागण्या आहेत. त्यापैकी प्रामुख्याने आमची वय वर्षे 60 वरून 65 वर्ष करण्यात यावे यासाठी आम्ही प्रामुख्याने हा मोर्चा नियोजित केलेला आहे. त्यानंतर आम्हाला ज्यावेळेस पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात येते ती नियुक्ती ही करण्यात येते दर 10 वर्षांनी नूतनीकरणात करण्यात येते. ते नूतनीकरण बंद करून सेवानिवृत्तीपर्यंतची ही नूतनीकरण असावं अशी ही प्रामुख्याने आमची दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी म्हणजेच सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस पाटलांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या गरजा भागवण्यासाठी काही शासनाकडून ठोस रक्कम मिळवण्यात यावी यासाठी आमचा उद्याच्या मोर्चाचा हा आयोजन आहे. तसेच पोलीस पाटलांच्या कुटुंबासाठी मेडिक्लेम मिळावं ही आमची चौथी मागणी आहे. तशाच अशा प्रकारे 16 मागण्या आमच्या आहेत. त्या आम्ही या निवेदनात दिलेल्या आहेत. प्रामुख्याने ह्या ठिकाणी आमच्या मोर्चाचे नियोजन हे आमच्या संघटनेचे कार्याध्यक्ष विजयजी घाडगे पाटील आणि योगीजी मते पाटील, साठवणे पाटील, राज्याचे सहसचिव गौरवजी टेमकर आणि दुरुकर पाटील या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या समस्या या विदर्भात सुद्धा आहे ते विजय घाडगे पाटील बोलतात. मोर्चा काढण्याचा उद्देश हाच आहे की सन 31 ऑगस्ट 2024 ला जो आम्ही आभार मेळावा केला होता तर आमचं 15,000 रुपये मानधन माजी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस व तत्कालीन आता मुख्यमंत्री जे फडणवीस साहेब आहे आणि तेच आमचे गृहमंत्री आहे आणि आम्हाला जो मानधन मिळत असते आणि आमच्या ज्या मागण्या पूर्ण होत असते ह्या गृह विभागातूनच होत असते आणि तेच मंत्री आहे आणि तेच मुख्यमंत्री आहे. म्हणून त्यांना आमचं एवढंच निवेदन आहे. त्या 31 ऑगस्ट 2024 ला त्यांनी सांगितलं होतं त्या आभार मेळाव्यात की तुमचं जे वय वर्ष वाढीचा जो प्रश्न आहे आम्ही 1 महिन्यात काढून देतो. पण 1 महिना होऊन म्हणजे आता 17 महिने झाले तरी त्यांनी ती मागणी आमची पूर्ण केलेली नाही. म्हणून उद्याचा जो मोर्चा आम्ही काढत आहोत त्या मोर्चा काढण्याचं कारणच ते आहे. आणि या मोर्चाला जवळपास 10 ते 15,000 पोलीस पाटील पूर्ण महाराष्ट्रातून सामील होतील. आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या पोलीस पाटलांना आवाहन करतो की उद्याच्या मोर्चाला सर्व पोलीस पाटलांनी उपस्थित राहावे ही एक विनंती करतो. आणि पत्रकार परिषद घेण्याचं कारण असंच म्हणजे पत्रकारच लोक जे आहे हा एक आधारस्तंभ, चौथा आधारस्तंभ आहे. आणि ह्या मागण्या तुम्ही आमच्या त्या विधान भवनापर्यंत पोहोचवा ही आपणाला पण विनंती करतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. मते पाटील बरोबर बोला. मोबाईल ठीक आहे.
ठीक आहे. दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे माननीय शिवाजीराव कोलते राज्याध्यक्ष व माननीय कमलाकरजी मांगले राज्य मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या पोलीस पाटील यांच्या भव्य स्मरण मोर्चा हा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणार आहे. त्या मोर्चा काढण्याचं मुख्य कारण असं की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी पोलीस पाटील यांचे मानधन हे 6,500 वरून 15,000 रुपये मानधन केले होते. या संदर्भात शासनाचे आभार मानण्यासाठी आणि गृहमंत्री यांचे आभार मानण्याकरिता राज्यातील सर्व पोलीस पाटील यांनी नागपूर येथे 31 ऑगस्ट 2024 रोजी एक भव्य आभार मेळावा ईश्वर महाविद्यालय नागपूर येथे आयोजित केलेला होता. त्या कार्यक्रमामध्ये संबोधित करत असताना माननीय गृहमंत्री साहेब यांनी पोलीस पाटील यांचे निवृत्तीचे वय 60 वरून 65 करण्याचे आश्वासन दिलं होतं. त्याच्या मागचं कारण असं आहे की पोलीस पाटील हे एक क्षेत्र समितीमध्ये मोडत असतात आणि मानधन तत्वावर काम करत असणारे जे 4 घटक आहे एक क्षेत्र समितीमध्ये, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कोतवाल आणि पोलीस पाटील, तर त्या एक घटक म्हणून अंगणवाडी सेविकेचे हे 60 वरून 65 वर्ष झालेले आहे. त्याच्यानंतर मध्ये त्यांनी एक आम्हाला आश्वासन दिलं होतं की पोलीस पाटील यांचे नूतनीकरण हे खरंच जाचक अट आहे आणि ते कायमस्वरूपी बंद करण्यात येईल असे त्यांनी एक आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्याचप्रकारे पोलीस पाटील यांच्या निवृत्तीनंतर त्यांना कुठेतरी एक पेन्शन जरी बंद असली पण त्यांना एक ठोस रक्कम देऊन त्यांच्या निवृत्ती काळानंतर त्यांना एक सहकार्य करण्याकरिता त्यांनी एक आश्वासन दिलं होतं. त्याचप्रकारे विविध मागण्या आमच्या आहेत. त्या प्रकारे आमच्या 16 मागण्या ह्या या संदर्भात आहे आणि सगळ्यात एक मोठी मागणी आहे की ग्राम पोलीस अधिनियम 1967 आज या अधिनियमाला भरपूर वर्ष झाली पण त्या अधिनियमामध्ये आतापर्यंत अमेंडमेंट झाली नाहीये, कुठलीही सुधारणा झाली नाही. तर त्या संदर्भात ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये दुरुस्त करायची आहे. त्याच प्रकारे मानधन तत्वावर काम करत असलेले जे कोतवाल आहे यांना एखादा कर्तव्यावर मृत्यूमुखी पडलेला एखादा कर्मचारी आहे त्यांना जसं अनुकंप लागू झालेला आहे त्याच प्रकारे पोलीस पाटील यांना अनुकंप लागू करण्यात यावं अशी एक आमची स्पष्ट मागणी आहे. त्याच प्रकारे पोलीस पाटील नवनियुक्त भरतीमध्ये भरपूरशे उच्च विभूषित म्हणजे उच्च शिक्षित पोलीस पाटील हे आज पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. तर अशा पोलीस पाटील यांना शासकीय सेवेमध्ये किमान 5% आरक्षण देण्यात यावं अशी आमची विशेष मागणी आहे. यानंतर आमचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष योगेशजी मते संवाद साधतील. पोलीस पाटील नमस्कार. नमस्कार, मी योगेश मते, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष. गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उद्या दिनांक 11 डिसेंबर 2025 ला हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही मोर्चाचे आयोजन केलेलं आहे. या संदर्भात की 31 ऑगस्ट 2025 ला आम्ही एक आभार मेळावा नागपूर या ठिकाणी घेतला होता. त्यावेळेला सन्माननीय तत्कालीन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री सांगितलं यांनी वेगळं सांगा. पोलीस पाटलावर बोला. अच्छा. आणि महत्वाचं एक म्हणजे आत्ताच आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन पाटील हे नवनियुक्त एक पद काढलेलं आहे. त्याला आमचा एक विरोध आहे की पोलीस पाटलाचं गावामध्ये पाटील ह्या नावाला कुठलंही पद देत आणि पाटील नावाचा डबल नाव वापर न करता हा कुठेतरी त्रास होईल. एका गावामध्ये 2 जर पद असले तर शासनात सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होईल, कारण की संभ्रम निर्माण होईल की वन पाटील की पोलीस पाटील म्हणून. तर वन विभागाला आणि शासनाला एकच विनंती आहे की वन पाटील ऐवजी तुम्ही वनमित्र किंवा दुसरा कुठलाही शब्द देऊन त्याची वनसेवक किंवा इतर कुठलाही शब्द देऊन तुम्ही नवीन पदभरती तुम्ही घेऊ शकता. आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या एकदम रास्त मागण्या आहे की
सेवानिवृत्तीनंतर आम्हाला सन्मान निधी पोलीस पाटलांना मिळाला पाहिजे, कारण की सेवानिवृत्तीनंतर आम्हाला कुठलाही निधी किंवा कुठलाही ठोस रक्कम आम्हाला मिळत नाही. यासाठी शासनाला विनंती आहे की आम्हाला सेवानिवृत्तीनंतर आम्हाला सन्मान निधी मिळाला पाहिजे आणि परत एकदा जे आमचे कायदे आहे किंवा जे आमचे कामकाज आहे त्याला कुठंतरी GR मार्फत किंवा जे आमच्या कागदावर नाही, फक्त माहितीच्या, जसे आम्हाला गावातील दाखले द्यायचे असेल किंवा कुठले पत्र द्यायचे असेल तर तो शासनाचा आम्हाला कुठलाही GR नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये आम्हाला नेहमी ते दाखले मागतात, ते आम्ही आपल्या पद्धतीनं देतात. तर त्यासाठी आमची शासनाला एकच विनंती आहे की त्याचा कुठंतरी आम्हाला GR दिला पाहिजे आणि त्याबद्दल ठोस आमचे पुरावे निर्माण केले पाहिजेत. बस एवढं मी माझ्या माध्यमातून बोलतो आणि उद्याच्या मोर्चाला सर्वांनी ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना एक कार्यक्रम घेऊन तुम्हाला सगळं हे आश्वासन दिलं होतं, पण आता 25 वर्ष झालं, म्हणजे 1 वर्ष जवळ काय लॉलीपॉपच पॉप दिला होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला? नाही, लॉलीपॉप म्हणायचं नाहीये. त्यांनी आमची 6,500 ते 15,000 रुपयाची जी मागणी पूर्ण केलेली होती, त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर विश्वास होता की हे 100% 2 महिन्यात आमचा 60 ते 65 केलं असेल. तर त्यांना काही तांत्रिक अडचणी असू शकतात, त्याचं काही अडचण नाही, पण ह्या अधिवेशनामध्ये तो विषय त्यांनी मार्ग काढावा अशी आमची एक महत्वाची विनंती आहे. नमस्कार, मी भंडारा जिल्हा अध्यक्ष सुधाकर साठवणे. आता आमचे पुढारी यांनी संघटनेचे मागण्याबद्दल भरपूर काही चर्चा केली आणि त्यांच्या ज्या काही आमच्या शासनाच्या समोर ठेवायच्या त्यांनी ते सविस्तर त्यांनी सांगितलं. परंतु मी शासनाला हे सांगू इच्छितो की शासनाचा आम्ही एवढा आभारी आहोत की भरपूर आभारी आहोत, कारण की एवढ्या आयुष्य कालखंडामध्ये आमच्या पोलीस पाटलामध्ये एवढी भरभरून मानधन वाढ जी काही झाली असेल ती फक्त युती शासनाच्या काळामध्ये, म्हणजे 5 वर्षात 2दा मानधन वाढ दिली त्यांनी. एकदा 3,000 वरून 6,500 रुपये पोलीस पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत. तर एक सगळ्यात आमची एक मागणी आहे की प्रत्येक पोलीस पाटलाला विमा कवच आणि अपघात विमा कवच आणि सानुग्रह अनुदान मिळावा. का मिळावा? कारण पोलीस पाटील हा असा एक प्राणी आहे, तो गावामध्ये एकटा एक व्यक्ती राहतो. आज शासनाकडून आम्हाला जे रेती घाट आहे, रेती घाटावर त्या पोलीस पाटलाला त्या ठिकाणी कर्तव्यावर बोलावलं जातं. आणि जसं आता मी इथला भंडारा नागपूरचा एक पोलीस पाटील आहे, इथून मला 15 ते 20 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी चेकपोस्टवर काम करावं लागतं. आणि अशा कंडिशनमध्ये अगर त्या पोलीस पाटलाचा अपघात झाला, काही झाला, तर त्याला शासन काय देईल? म्हणून आमची त्यांच्याकडे एक ठोस मागणी आहे की अशा घटनेमध्ये एखादा पोलीस पाटील लगावला तर त्याची सर्वस्व जिम्मेदारी कोण घेईल. म्हणून आमची शासनाला एकच मागणी आहे की याच्यामध्ये की विमा कवच आणि सानुग्रह अनुदान सेवानिवृत्तीनंतर पोलीस पाटलाला द्यावा अशी अपेक्षा मी शासनाकडून व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा शासनाने आमचे भरीव मानधन वाढ केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मी व्यक्त करतो. सर, एक प्रश्न आहे माझा. तर तुमच्या शासनाचं जे महसूल विभागावर एक सर्वांची नजर आहे, तर रॉयल्टी जी आहे डुप्लिकेट रॉयल्टी असते मला, आता चोऱ्या होतात म्हणतात, वेट गाडीचं वेट वेगळा, रॉयल्टी कमी असते, असं का होतं? म्हणजे लोकांच्या हा भाग बरोबर आहे, परंतु आम्ही एक गावामध्ये काम करणारा एक शेवटचा घटक आहोत. यात 8 वर्ष अगोदर मी सुद्धा भंडारा जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी चेक पोस्टावर 12 घंटे 8 घंटे आम्ही काम केलं. तर त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस कमिटी राहते, महसूल कर्मचारी राहतात, पोलीस कर्मचारी राहतात आणि पोलीस पाटील राहतात. अशा कंडिशनमध्ये आमच्याकडे त्यावेळेस चेक करत होतो आम्ही रॉयल्टी, की तो रॉयल्टी कुठून आली आहे, लिगल आहे का, त्याच्यावर किती माल आहे, त्या गाडी चेक करणे, ह्या सगळ्या आम्ही कामं त्यावेळेस करत होतो आणि आताही त्याच पद्धतीने करतो. परंतु आता शासनाने जो एक नवीन धोरण तयार केलेला डेपो पद्धतीने, त्याच्यामुळे आम्हाला फक्त तिथून गाड्या अनलिगल जाऊ नये एवढीच माहिती आम्हाला त्याच्यात देणे आहे आणि फक्त तिथं राहणे आहे. आणि त्या ठिकाणी राहण्याच्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी रात्रीच्या पाळीला कुठलीच शासनाने व्यवस्था केली नाही, पाण्याची नाही, राहण्याची नाही, अशा खूप साऱ्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत असतात. तरी आमचे बरेचसे पोलीस पाटील आज जीवावर बेतून हे काम करत आहेत. तुमची सगळ्यांची नावं सांगून द्या. मी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा राज्य उपाध्यक्ष जब्बार पठाण, राहणार छत्रपती संभाजीनगर येथून आहे. आपलं नाव? मी विजय चांदराव घाडगे, राज्य कार्याध्यक्ष, मी नागपूर जिल्ह्यामधून आलो.
आपला परिचय. मी योगेश रामदास मध्ये, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष. संस्थापक मी गोरख शामराव टेमकर, राज्य सहसचिव. मी सुधाकर बत्तू साठवणे, भंडारा जिल्हा अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य. आणि एक रितेश दुरुपकर, रितेश दुरुपकर, नागपूर जिल्हा. नागपूर जिल्हा अध्यक्ष. आणि पाच मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.